आज आपण नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, पूर्ण संख्या कशाला म्हणायचं आणि पूर्णांक संख्या आणि परिमेय आणि वास्तव संख्या कशाला म्हणायचं शिकणार आहेत. सर्वप्रथम आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे जाणून घेऊया. नैसर्गिक संख्यालाच आपण इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर म्हणतो. नॅचरल नंबर. नॅचरल मधला कॅपिटल एन ने आपण नैसर्गिक संख्या दाखवतो. त्यानंतर महिरूपी कंसात आपण संच लिहिताना महिरूपी कंस वापरतो आणि नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून चालू होतात. 1 2 3 डॅश 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 अशा असंख्य अगणित आणि अमर्यादित नैसर्गिक संख्या असतात. त्यानंतर पूर्ण संख्या. पूर्ण संख्यालाच इंग्रजीमध्ये होल नंबर म्हणतात. होल नंबर. होल नंबर मधला कॅपिटल W हा पूर्ण संख्यासाठी वापरला जातो. नंतर पूर्ण संख्या हा शून्यापासून चालू होतं. 0 1 2 3 अशा डॅश 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 अगणित आणि अमर्याद. त्यानंतर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यालाच इंटिजर नंबर म्हणतात. पण आता इंटिजर नंबरसाठी ह्याने झेड ने दर्शवतात. आता पूर्णांक संख्या ह्या डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॅश 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 महिरूपी कंस पूर्ण हे असतात पूर्णांक संख्या. त्यानंतर परिमेय संख्या. परिमेय संख्यालाच इंग्रजीमध्ये इरॅशनल नंबर म्हणतात. इरॅशनल नंबर. हे देखील कॅपिटल Q ने दर्शवतात. परिमेय संख्या ह्या P/Q या फॉर्ममध्ये असतात आणि Q हा I चा घटक असतो म्हणजे इंटिजर नंबर आणि Q कधी पण 0 नसतो. ह्या असतात आपल्या परिमेय संख्या. सर्वप्रथम आपण नैसर्गिक संख्या शिकलो. नैसर्गिक संख्यालाच नॅचरल नंबर म्हणतात. ते कॅपिटल N ने दाखवतात. नॅचरल नंबर हे 1 पासून चालू होतात. 1 2 3 डॅश 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 असे अगणित अमर्यादित असतात. त्यानंतर आपण पूर्ण संख्या शिकलो. पूर्ण संख्यालाच इंग्रजीमध्ये होल नंबर म्हणतात. होल नंबरमधला हा जो होल आहे त्याचा कॅपिटल अक्षराने आपण पूर्ण संख्या डिनोट करतो. मग पूर्ण संख्या हे 0 पासून चालू होते. 0 1 2 3 अशा डॅश डॅश अगणित अमर्यादित. त्यानंतर आपण शिकलो पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यालाच इंटिजर नंबर असे म्हणतात. ते कॅपिटल Z या अक्षराने दर्शवतात. आता पूर्णांक संख्यामध्ये डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॅश डॅश महिरूपी कंस पूर्ण ह्या संख्या असतात. परिमेय संख्यालाच इरॅशनल नंबर म्हणतात. ते कॅपिटल Q या अक्षराने दर्शवतात. परिमेय संख्या ह्या P/Q या फॉर्ममध्ये असतात म्हणजे अंश आणि छेद या फॉर्ममध्ये असतात. तसेच हा जो छेदाचा Q आहे तो I चा घटक. I म्हणजे काय आपला पूर्णांक संख्या आहेत आणि पूर्णांक संख्यामध्ये -3 -2 -1 अशा असंख्य -4 -5 पण असतात. अशा असंख्य संख्या असतात. इकडे 1 2 3 इकडे देखील असंख्य संख्या असतात. त्यामुळे इथं Q हा I चा घटक आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि Q हा कधीही 0 नसतो हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मुलांनो, मगाशी सांगताना परिमेय संख्याला रॅशनल नंबर म्हणतात, अपरिमेय संख्याला इरॅशनल नंबर म्हणतात. हे लक्षात ठेवा. मगाशी व्हिडिओ घेताना चुकून इथं इरॅशनल लिहिलेलं आहे तर ते बरोबर करा तुम्ही. परिमेय संख्याला रॅशनल नंबर म्हणतात आणि अपरिमेय संख्या ज्या असतात अपरिमेय संख्या ह्या अपरिमेय संख्याला इरॅशनल नंबर म्हणायचं. इरॅशनल. तर ते तेवढं दुरुस्त करा. धन्यवाद.